हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज मी आलेले आहे आपल्या घोरपडीमध्ये. घोरपडीमध्ये आलं की बघा इम्प्रेस गार्डनचं नाव आहे. तर ह्या बाजूला आलं की ती रूम आहे छोटीशी, तर तिथं तिकीट वगैरे काढतात. तर त्यांना मी विचारलं आहे की मी व्हिडिओ वगैरे बनवू शकतात का. त्या म्हटल्या बिंदास करू शकतात. तर खूप छान वाटलं. चला तर आज तुम्हाला आतमध्ये सगळं फिरून काही दाखवते मी. चला तर फ्रेंड्स, मी आतमध्ये आलेले आहे. तुम्हाला आतमध्ये दाखवते. आतमध्ये पण बरंच काही भेटतं बघा. पाणीपुरी वगैरे इकडे पण आहे. जिथे जाईल तिथे आम्हाला पाणीपुरी तर भेटते. हे बघा, इकडे आहे आईस्क्रीम वगैरे ह्या बाजूला, आणि इकडे आहे ज्यूस वगैरे. आणि त्याची पण प्राइस वगैरे आहे 45, 30 अशा प्रकारे आहे. बघू शकता गर्दी. आज संडे असल्यामुळे किती लोक आलेले आहेत आतमध्ये. हे बघा ह्या गाड्या वगैरे, खूप छान वाटते. आणि इकडे बघा हे छोट्या छोट्या जे कुंड्या दिसत आहेत ना, काय हे बकुळ, हे इथं झाडांची नावे वगैरे दिलेले आहेत. निरगुडी हे बघा, त्याची माहिती वगैरे पूर्ण काही दिलेली आहे. यांनी आतमध्ये त्यांची नर्सरी तयार केलेली आहे बघा, छोटे छोटे रोप तयार करून. ही हे बघा, आम्ही बॅडमिंटन वगैरे घेऊन आलो खेळायला. आम्हाला सोबत काही ना काही हवंच असतं खेळण्यासाठी. हर वेळेस ना एवढी स्वच्छता नव्हती पहिलं. आता खूप स्वच्छता वगैरे ठेवलेली आहे. आणि खूप नवीन प्रकारे कलर वगैरे दिले, तर खूप छानसं असं वाटतंय बघा. मी तुम्हाला दाखवणारच आहे फिरून. तर मला इथं खेळायचं आहे झोका, त्यामुळे मी थांबलेले आहे इथं. ते बघ, लाईन लागलेली आहे इकडे झोका वगैरे खेळण्यासाठी. आणि तिकीट वगैरे नाही हा, एकदा आतमध्ये आलं ना तेव्हाच तिकीट काढायचं आहे. आतमध्ये सगळं काही फ्री आहे. जेव्हा तुम्हाला गाड्यांमध्ये बसायचं असेल तेव्हा त्याच्यासाठी तिकीट आहे. हे बघा, सावलीत छान वाटेल. ऊन खूप आहे. हाय चिको. किती हे ऊन येते बघ. हे मम्मी, हाय. बघा ना किती छान गाड्या वगैरे आहेत. ही बघा ही गाडी. हे बघा, इकडे काय लिहिलेलं आहे, कृपया कार मध्ये बसू नये, फक्त फोटो काढावेत. मी तर म्हंटल चला गाडीच्या वरी जाऊन थांबते. मला इकडे इकडे, हो इकडे तरी आला एक मिनिट. आता आलं की मुलांना घाई, तर पाणी बघून माऊ माऊ इकडे चला म्हणे. बघा लहान मुलं कसे खेळत आहेत पाण्यात.
हे बघा, पाणी वगैरे खूप स्वच्छ आहे ना. खरंच खूपच लोक आलेले आहेत. आणि इथं दर वर्षी आहे ना मेला भरतो, आपण जत्रा बोलतो ना, आतमध्ये ते भरलेलं असतं, तेव्हा यायला पाहिजे, खूप भारी वाटतं. हा बा, खेळू शकता, ह्यांना तर खेळायलाच पाहिजे. त्यासाठी तर बॅग घेऊन आलेला आहे, फुल बॅट वगैरे घेऊन आलाय सोबतच. बॅग व्यवस्थित ठेवा चिको. हे बघा, हे बघा, हे रिक्षा वगैरे पंक्चर झालेले आहेत ना, हे जागच्या जागेवरच आहेत, ते पूर्ण राऊंड मारण्यासाठी नाहीये, फक्त आपण फोटो वगैरे काढू शकतो. हे बघा, इकडे बसण्यासाठी वगैरे हे सगळं नवीन केलंय बरं, पहिलं नव्हतं. येताना त्या बाजूने यायचं आहे. आणि त्या बाजूला आहे मुलांची खेळणी वगैरे, म्हणजे त्यांच्यासाठी ते झोके वगैरे काही काही आहे ते मुलांसाठी. हे बघा, हे छोटे छोटे मुलं कसे खेळत आहेत. ह्या खऱ्या आहेत बघा लहानपणच्या आठवणी. आणि मी तुम्हाला त्या बाजूला पण दाखवते. तसं तर हे गार्डन खूप मोठं आहे आणि खूप छान आहे बघा, आतमध्ये खूप छान वाटतं. इकडे पण मुलांसाठी खेळण्यासाठी भरपूर काही आहे. हे बघा, खूप छान वाटते इकडे. तर तसं अशा प्रकारे मुलांना आपण घेऊन आलो तर त्यांना असं, मुलं जर खेळत असतील तर त्यांची एक्सरसाइज वगैरे होते बघा, तर छान वाटतं की नाही. हे बघा ना, गाड्यांचे जे टायर वगैरे असतात ना, ते कसे लावलेले आहेत त्यांना सापळ्या वगैरे. वाव, जावा ना तुम्ही. ह्या बाजूला आपले मोठ्या व्यक्ती तिकडे बसून जेवण वगैरे करतात. आहे की नाही आपलं इम्प्रेस गार्डन, खरंच इम्प्रेस करण्यासारखं. ह्या बाजूला आहे मुलांसाठी बघा, पाण्यामध्ये कसे खेळत आहेत, शॉवर वगैरे लावलेले आहेत. हे घ्या, वा, वाटते की नाही बरं, खरंच खूप छान. लहान मुलं बघा किती एन्जॉय करताय. मला मी म्हंटल होतं बॅग वगैरे नको, माझी बॅग घेऊन आलाय.
थांब, कारण की त्याचं बॅडमिंटन वगैरे बॅग मध्ये बसतं ना माझ्या. थांबा, तुझ्या छोटीशी तुझ्यासाठी बनवून देते. ओके. चला आता मी ह्यांना घेऊन जात आहे तिकडे झोके वगैरे खेळण्यासाठी. तिकडे लहान मुलांनाच अलाउड आहे. तर आता मी फोटो वगैरे काढले ना, तिथं मोठ्यांसाठी आहे. चला मी पुढे जाते. किती पाणी क्लीन आहे ना, एकदम स्वच्छ. हा, किती छान वाटेल ना चिको. हे लहान मुलांसाठी आहे इकडे. आमची मुलं खेळायला लागले. बॅडमिंटन तर घेऊन आलेला आहे, तर खेळतोय बॅडमिंटन. त्याला म्हंटल तू पण जा त्या पाण्यामध्ये. अरे म्हणते नको मला. लहान मुलं बघा ना कसे कपडे वगैरे काढून बसतील. आणि इथे पण तिकीट वगैरे आहे. अंकल किती आहे? 30 रुपये. एका मुलाला बघा 30 रुपये आहे. लहान मोठं कोणी जावं 30 रुपये. हा, अच्छा. लहान मोठ्यांना 30च आहे. बघू शकता किती छान प्रकारे केलेलं आहे. आज जगह बचने रहता का? आज उधर भागा उधर भागा. जायचं का मम्मा तुला? हा, जा अंघोळ करायला. हो, मोठ्यांसाठी पण आहे. जातात, ज्याला जायचं असेल ते जाऊन येतात. नको. हा चला, ओके. हे घे, इकडे बोट नको लावू. हे घे. लहान मुलं बघ बाळा, लागल. ओ तरी मी पण थोडस आले तर चला तर
असा तो वेळ भेटत नाही तर मी पण थोडस बॅडमिंटन खेळते. माझ्या मम्मीला नाही येत. ए मला पण खेळू द्या थोडंफार. हा मी त्यांना खेळण्यासाठी तिकडे घेऊन जाते बघा पुढे. हे बघा किती छान बसलेले आहेत लोक इथं, निवांत येऊन जेवण वगैरे करत बसतात. हे कशासाठी आहे? हे पुनीत बाळा इकडे ये ना. हे बघा ह्या बाजूला हा बाळा. हे बघा प्रत्येक ठिकाणी कॅमेरे वगैरे आहेत. हे ना रात्रीच लावतात. हे पण इकडे पण बघा ना, हा राऊंड किती मोठा आहे आणि आतमध्ये पाणी आहे. किती विहिरी सारखं मोठा आहे ना हा घेर. बघा किती मोठा आहे ते, दिसतो की नाही? वन मिनिट. हा माझ्याकडे आहे. चला तिथे जंप करूया आपण. चला तुम्ही पण सुट्टीच्या वेळेस आपल्या मुलांना घेऊन या खेळायला. हे बघा छोटे मुलं आहेत, खूप छान वाटतं खेळायला. बघा ना किती छान आहे. ते म्हणते वरती चढायला जागाच नाहीये. बाळा इकडे बघ, तिकडनं जायचंय आणि वरतून खाली यायला पाहिजे. छान आहे इकडे मुलांसाठी खेळण्यासाठी. मला ते बनवून खायचे. हे बघा छोटे मुलं कसे खेळतात. आता हे काय करते? हे बघा किती छोटे. तुझा बाबा जात मध्ये जा जा.
हे बघा मुलं कसे खेळत आहेत, छान आहे ना. प्रत्येक ठिकाणी मुलांसाठी झोके आहेत खेळण्यासाठी, प्रत्येक ठिकाणी. असं नाही की वाटच बघावं लागेल मुलांना नंबराप्रमाणे खेळायला, असं नाहीये. खरंच खूप छान आहे. ह्या साईडला पण ते बलून वगैरे फोडायचा गेम आहे. तुम्ही त्यांना ह्या बाजूला घेऊन आलेले आहे. मी तर तिकीट विचारते तुम्हाला सांगते. इथे किती आहे दादा? एकाला किती आहे? 30 रुपये. कुठं नाही तिकीट. एकाला तिकीट आहे 30 रुपये एका मुलाला. हे बघा पुणे. आमची मुलं तर नकोच म्हणतात, काही पण खेळायला एवढं छान असतं नको नकोच म्हणतात. चल चल ना. नाही आवडत तुला? मला पण वाटतं आमच्या मुलांनी खेळावं, आमची मुलं नकोच म्हणतात. हे बघा किती छान वाटतं ना बरं खेळायला. आता आपण मोठे झालेलो आहोत पण मोठ्यांसाठी नाहीये, नाहीतर मीच गेले असते खेळण्यासाठी. किती छान आहे. प्रत्येक ठिकाणी आहे ना, तुम्ही काही खेळा 30 रुपये आहे. ह्या बाजूला आहे छोट्या छोट्या गाड्या. किती सुंदर अशी झाडी आहे बघा ना. हे पाईप लावून येते ना, त्या बाजूला तिकडे मोटर लावलेली आहे, हे भरून ठेवतात. इथं पक्षी वगैरे येतात ना, तर पक्षी वगैरे पाणी पितात. ठेवाय तू अडकव तुझ्या हाताला. हा अडकव तसे. तू लटकू शकतो तिथं? लटकू शकतो पण सँडल काढावला. मग काढून खेळ ना. पहिलं मला ह्याचं असं चढावं लागेल. हो येते मला खेळ. मग जा ना, ट्राय कर. मला बघू दे ना तुला काही येतं की नाही खेळता.
कसं ठुमका देत चाललंय. गोलगप्पाच आहे ते. घाबरू नकोस. पुढे पकड पुढे पकड पुढे पकड. हात नाही जात माझा पण उंच, खूप उंच आहे. एक हात त्याला पकडला ना पुढे पकडायचं. अरे नाही पडत. सोड का? सोड. हे बा मोठ्यांचं ते असं माझ्या वजन तुटायला नको. हा नाही तुटण्यासारखं तर नाही. हे बघ बा, ह्याला पकडलं ना मग पुढे पकडायचं असतं, मग पुढे पकडायचं, त्या बाजूला जायचं. हा हे पुनीत, अरे खेळ ना बाळा, किती छान वाटेल. ते खेळत नाही आमचा मुलगा म्हणून मी बसले वरती येऊन. आता बघा मला तर खूप घाबरल्यासारखं होते. ते शाळेत असताना खेळायचं, आता घाबरल्यासारखं होते. अरे तू पुढे पकडू शकत नाही का? ठीक मम्मी एवढं अवसर. वजन एवढं आहे की पडती लटकू शकत नाही. असं पकडून जा ना पुढं. मला चल तो खेळते का मा? होय कशी खेळ खेळला का? मी पकडते तुला. हे त्या बाजूने जायचं आणि इकडे जा ना. हे सोपं आहे. खरं म्हटलं तर खास आपण मुलांसाठीच येतो गार्डन वगैरे फिरण्यासाठी, कारण की हप्त्यातून एक सुट्टी भेटलेली असते संडेची. मुलांना छान वाटतं ना असं खेळायला वगैरे. हा ये हळूच ये. छान आहे. छान आहे. डरावणे खूप डरावणे. त्याच्यावर बस की तू. बस चला वा वा, हे कशाचं चिकूचं झाड आहे का? तुला काय वाटतं हे चिकू आहे? चिकूचं झाड आहे. हा चिकू आहे. पण हे पानं असे कसे? चिकूचे पानं असे नसतात. पाण्याची जाले बघ केवढे झाले तिथं. वरती बघ ना, गोल गोल. पण चिकू नाही येथे नाही. हा
हे टावर कसं आहे? सगळं वाटलंय बघ झाडाचं सोडून वरती आहे ना. हे पण तसलंच आहे. वरती चढून कोणतं नाव? मुलांना थंडी वगैरे वाजत नाही वाटतं. मुलांना पाणी म्हटलं की खूप छान वाटतं खेळायला पाण्यात. ह्या बाजूला बघा फोटो वगैरे काढतात. आणखी ह्या बाजूला तर फक्त आपण बसू वगैरे शकतो. इकडे काही खेळण्यासारखं नाहीये. हो ये ना. लगेच तू तिकडे चल तिकडे तुला त्या गाडीत बसायचंय का? नो नको म्हणतोय, जाऊ दे. आणि खरं तर मी तुम्हाला विसरले सांगायचं, हे गार्डन आहे ना सकाळी 9 ते ऑनलाईन तर दाखवलंय असं 5:30, पण 6 वाजेपर्यंत चालू आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. इथे काहीतरी खारुताई विषयी सांगितलेलं आहे. शेकरू ही भारतात आढळणारी मोठी खार आहे. म्हणजे आपल्या भारतामध्ये ही मोठी आहे खारुताई, ती आढळल्या जाते इकडे. ह्या गार्डन मध्ये तर येतातच बघा. महाराष्ट्राचा राष्ट्र पक्षी हे कोकणामध्ये अशा ठिकाणी आढळतात हे पक्षी. लंगडा नाही तो चालतो. घार आहे घार घार. ब्राह्मणी घार ब्राह्मणी त्या झोपडीच्या त्या झोपडी मी शूज काढून पाण्यात जाते. मला पण खूप जाऊशी वाटेल पाणी दिसलं तर. मी पण येऊ का? थांब ना जायची तर जा. बाळा, थांब. मला सांगा करायचं तुम्ही जाऊ का? टाइम टा टाइम. मी शूज काढून ठेवते इथे. हे बघा, बाय हे टिको
हे असे पाईप प्रत्येक ठिकाणी सोडलेले आहेत आणि ह्या नाल्याचं जे पाणी आहे ना ते घाण नाहीये, खूप छान आहे. जाण्यासाठी त्या बाजूने रस्ता आहे ना, त्या शिड्या. बापरे, जास्त चिखल तर नाहीये ना? थंडी आहे आणि मी पाण्यात जाते बघा. हे थांब, मलाच भीती वाटते. चिखल आहे का कशी? मी आता सँडल काढून देतो. थंड येतं नाही. मम्मी औच. भाऊ एकदा पडलं. हे चिखल आहे हा, सॉफ्ट आहे, छान वाटते. हे बघा, हा पण आला. पाय त्या बोटात फसली ना. कसलं घाण पाणी. तुझा म्हणून पाय दसला झाला आता. लगेच धुवून टाक. यायचं तुम्हाला पाण्यात? नाही, हे बघ क्लीन पण करू शकतो. सी किती थंड आहे ना पाणी. तो कोणत्या माणसाची घड्याळ पडली तिथं. उचल घड्याळचं कवर. कवर आहे का? घडी आहे, घडी आहे का बघ. कवर आहे कवर. आणि तिथून आले शू, शू पाहिजे. भाऊ हे बघ. हा खेळ, खेळ. आतुई. कुठं पाणी आहे? खूप थंड पाणी. उफ. मी तर खाली जायला तयार नाहीये, कारण की खूप चिखल वाटते, तर कसं तरी वाटते. मी 2 विटांवरती थांबलेली आहे. अरे इतकं घाण पाणी नको करू ना, मला खाली काही नाही दिसत आहे, मग पूर्ण चिखल चिखल दिसतोय. अरे मम्मा खेळू दे ना. बाळा नको ना पाणी हे करू. अरे चालावं लागते तसं. पाणी पूर्ण पाणी घाण करतोय बघ ना. हा ते पाणी कसलंच आहे की. हे बघ ना, इथे बघितलं सगळं स्टोन दिसत. स्टोन जातोच आता जबल. मग ते ऑक्टोपसला पकडलं ते असं नाही. जास्त मारतो. भाऊ हे बघ. भाऊ हे बघ. हा तर छान वाटतंय क्लीन पाणी. आता ह्यांनी त्या पत्रावरती ते फूल घातलेले, बॅडमिंटन खेळत होते, ते काढायला येईल का मला? चला मी जाते वरती. ओ
थांब ना. लाल पानाची झाडं. जाऊ तिकडे ते सगळं. हे बघा, इथे हा असा लोखंडी आहे ना, गोल राऊंड बनवलेला आहे. वरती कुंड्या कशा लावलेल्या आहेत छोट्या छोट्या, तुम्हाला दाखवते. बरं एक मी तिकडे असं एक घ्या फक्त इथं काही आमचं दोघांचं आठवलं. हे बघा किती छान बनवलं आहे ना. वाव. हे मनी प्लांटचे झाड, वेल आहे ना, वेल बोलतात ना, हे असे वेल लावलेले आहेत. आज करत होते का मी, मग खूप गेलं जवळ ते आम्हाला सांग ना तू. बरं एका मध्ये येऊ का? बघा ना, हे इतक्या छोट्या कुंडीमध्ये किती छान आले झाड हे. हे किती छान आहे. तुम्हाला माहिती काय सकाळ ऐश्वर्या राय इतने से इतने में से इतनी ही सोई की जगह सावन ने आज तो मुझको भिगो दिया. किती छान बनवले बघा ना हे. एक छोटीशी अशी झोपडी बनवलेली आहे, किती छान वाटेल ना. ह्याच झाडांच्या पानाची बनवलेली, छान वाटते. हे बघा, हे मनी प्लांट किती मोठं झालेलं आहे वेल. किती उंचावरती गेलेलं आहे ना.
झालं का खेळून तुमचं? किती छान, बघा ना किती छान सजावट केलेली आहे अशी. अशा राऊंडला अशा कुंड्या वगैरे लावलेल्या आहेत. वा. तर फ्रेंड्स, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा. आपलं इम्प्रेस गार्डन तुम्हाला कसं वाटलं ते. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओ मध्ये पुन्हा लवकरच. चला तर इथंच थांबते. बाय बाय.